श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज आहे भावाचा उपास आणि उद्या आहे आपले श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी. हे दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे आणि आपल्याला तर सर्वांनाच माहीत आहे की आहे ना, श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो बघा. आणि या महिन्यात खूप काही सेवा केल्या जातात आणि त्याच्यात उद्या सोमवार, त्याच्यामुळे भगवान श्री शंकर आणि पार्वती मातेला हा सोमवार तर खास समर्पित केलेला असतो. आणि या महिन्यात आपण भरपूर काही सेवा करत असतो. त्याच्यासाठी आता आपला उद्याचा सोमवार पण आपण असाच साजरा करणार आहेत, काही सेवा करणार आहोत आपण. आणि त्याचप्रमाणे आपण आता सोमवारची जशी पूजा करतो आपण तशीच पूजा करायची आहे आपण. पण ही सोमवार पूजा करतोय तसंच आपल्याला आपल्या घरात बघा सुख समृद्धी ऐश्वर्य आणि घरात पैसा टिकावा आणि पैसा यावा, आणि याच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा. हे तर उपास आपण पूजा तर करणारच आहोत, पण आपल्या घरात आहे ना म्हणजे शंकराची कृपा आणि लक्ष्मी मातेची आपल्याला कृपा होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्याच्यानं आपल्या घरात सुख समृद्धी आणि पैशाची कमी नाही राहिली पाहिजे, कुठल्याच गोष्टीची चणचण नाही राहिली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला बघा, सकाळी तुम्ही आता लवकरच उठायचं आहे. लवकर उठून आपल्याला सुवर्चित होऊन सगळ्या पूजा उरकायच्या आहेत. घरातल्या पूजा उरकल्यानंतर आपल्याला उद्या तर उपासच असतो, त्याच्यामुळे काय खायचं नाही. पण प्रदोष काळात आपल्याला पूजा करायची आहे बघा, महादेवाची पूजा करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला घरात पण करू शकता तुम्ही किंवा बाहेर मंदिरात पण जाऊ शकता. त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही घरात करत असलात घरात करा, मंदिरात जाऊन करायचं असलं तर मंदिरात जाऊन करा. आपल्याला जल, दूध, पंचामृत, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलपत्र हे सर्व काही आपल्याला वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. शिवामूठ वेगळं, आणि नंतर आपल्याला बघा 21 बेलपत्र व्हायचे आहेत. आणि 21 आपल्याला बेलपत्र वाहिल्यानंतर आणि आपल्याला आपल्या अख्खे तांदूळ 21 घेऊन जायचे आहेत बघा. घरातून 21 अख्खे तांदूळ घ्यायचे, ते तुटलेले फुटलेले नसावेत. आणि घरातल्या घरात करत असेल तर घरातल्या घरात तुम्ही वाहू शकता. 21 बेलपत्र आणि 21 आपल्याला न तुटलेले अख्खे तांदूळ महादेवावर व्हायचे आहेत. आणि याच्यानं आपल्याला काय होतं तर याच्यानं पैशाची चणचण कमी होते, घरात सुख समृद्धी लाभते आणि लक्ष्मी आपल्याला घरात धाव घेत असते बघा. याच्याने हे तांदूळ आणि बेलपत्र बघा अर्पण केल्यानंतर आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतो, किंवा ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणू शकतो, किंवा आपल्याला जर महामृत्युंजय मंत्र म्हणू शकतो. तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र म्हणायचा आहे बघा. आणखीन एक मंत्र मी पुढे जाऊन सांगणारच आहे. त्याच्या अगोदर आपल्याला आहे ना, हा मंत्र तुम्ही जेवढे वेळा म्हणसाल तेवढं जास्तीत जास्त आपल्याला म्हणायचा आहे. दिवसभरात तुम्ही सकाळपासून तुम्ही आपल्या मनातल्या मनात ओम नमः शिवाय, सोपा मंत्र ओम नमः शिवाय, असं तुम्हाला जो कुठला मंत्र सोपा वाटतो तो आपल्या मनातल्या मनात सारखा आपल्याला दिवसभरात म्हणायचा आहे बघा हा मंत्र. हे तांदूळ वाहिल्यानंतर आपल्याला संपत्ती आणि समृद्धी घराला येण्यास मदत होते, आणि आपल्या कुंडलीतील चंद्र आणि शुक्रग्रह मजबूत होतो. शुक्रग्रह हा आपल्या सौख्य, समृद्धी, पुन्हा नंतर प्रसिद्धी आणि पैसा याच्याशी निगडीत असल्यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत झाला तर आपल्या घरात पैशाची चणचण, पैसे येण्याचे चणचण कमी होते आणि पैसे येण्यास मदत होते. शुक्रग्रह मजबूत झाला तर सौख्य मिळते, आपले काही जे काम प्रसिद्धी मिळते, आपण जे काम करतो त्याच्यात. आणि साहजिकच प्रसिद्धी आणि आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर प्रसिद्धी मिळाली तर आपल्याला प्रमोशन मिळतं, आपला व्यवसाय पुढे सरकतो, त्या अर्थाने आपल्याला हे मिळतं, पैसा येण्यास मदत होते. आणि आता बघा, महत्त्वाचं म्हणजे बघा, मंत्र तर सांगणारच आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला पूजा झाल्यानंतर आपण की नाही अख्ख्या तांदळाची आपल्याला खीर बनवायची आहे बघा. अख्ख्या तांदळाची आपल्याला खीर बनवायची आहे. या बघा, तुम्हाला माहीत असेल की महादेवाला पण खीर भरपूर आवडते आणि लक्ष्मी मातेला पण ही खीर भरपूर आवडते. त्याच्यामुळं खीर करताना अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. अख्ख्या तांदळाची आपल्याला खीर करायची आहे बघा.
तुम्ही दूध आधी उकळून घेऊ शकता आणि नंतर आपल्याला अख्खे तांदूळ शिजवून घ्यायचेत बिना मिठाचे आणि तेच आपल्याला दुधात सोडून छान असे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात तुम्ही साखर तुम्हाला जे काय टाकायचं ते टाकू शकता आणि त्याची खीर करून आपल्याला महादेवाला पण आहे ना प्रसाद म्हणून दाखवायचा आहे आणि आपल्याला लक्ष्मी मातेला पण प्रसाद म्हणून दाखवायचा आहे. याच्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि भगवान श्री शंकरांची कृपा. महाशिवपुराणानुसार बघा, महादेवाच्या पिंडीवर आपण बेलपत्र आणि अख्खे तांदूळ वाहिल्यास आपल्याला संपत्ती आणि अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते. त्याच्यामुळं हे बेलपत्र आणि अख्खे तांदूळ व्हायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याला खिरीचा प्रसाद लक्ष्मी मातेला आणि भगवान श्री शंकरांना दाखवायचा. लक्ष्मी प्राप्तीचा हा पुढील मंत्र म्हणायचा आहे. रूपम देही यशो देही भोग देईच शंकर मुक्ती मुक्ती फल देही गृहीत्वार घ्य नमस्तुते. असं हा मंत्र आपल्याला जपायचा आहे. बघा, या मंत्राचा अर्थ असा आहे की माझ्या शरीराला तेज द्या, हे देवी माझ्या शरीराला तेज द्या, मला विजयी करा, मला यश कीर्ती प्रसिद्धी सर्व काही द्या आणि माझ्या शत्रूंचा नाश करा, अशी या मंत्राचा अर्थ आहे. बघा, त्याच्यामुळं यश प्रसिद्धी आणि कीर्ती ही सर्व काही या मंत्राने होत आहे. त्याच्यामुळं हा उपाय नक्की करा तुम्ही आणि हा मंत्र पण तुम्हाला जेवढा होईल तेवढा जपायचा आहे. 21 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा, पण जेवढ्या वेळेस म्हणायचं तेवढं मनापासून म्हणायचं आहे आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त नक्की होईल.